गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी प्रभावित भागात सुरक्षेच्या दृष्टीने मोठी कामगिरी गडचिरोली पोलीस दलाने केली। छत्तीसगड सीमेपासून अवघ्या 2 किलोमीटरवर असलेल्या एटापल्ली तालुक्यातील तुमरकोठी येथे अवघ्या 24 तासात नवीन पोलीस ठाण्याची उभारणी करण्यात आली। नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात तब्बल 1000हून अधिक जवानांच्या सुरक्षेत हे ठाणे उभारण्यात आले। 2024 पासून सुरू असलेल्या सुरक्षा पोकळी भरून काढण्याच्या मोहिमेतील हे 9वे पोलीस ठाणे ठरले आहे। अवघ्या एका दिवसात पोर्ट कॅबिन, वायफाय सुविधा, आरओ प्लांट आणि मोबाईल टावर उभारण्यात आले। येथे C60 कमांडो, CRPF आणि SRPFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात। या ठाण्यामुळे आदिवासी भागात विकास कामे आणि शासकीय योजना वेगाने पोहोचण्यास मदत होणार आहे। तर या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी। में पुलिस स्टेशन का उद्घाटन आज आप ही लोगों के हाथ में हुआ है, तो ये बहुत ही ऐतिहासिक दिवस है। पहली बार मुझे लग रहा है तुमरकोठी में जन जागरण मेळावा भी आयोजन हो रहा है। कितनी बड़ी संख्या में आप लोग यहाँ आए। अभी मैं आपके कार्यक्रम के दौरान में आपके चेहरे में देख रहा था, आपका चेहरा बताता है कि आप लोगों को विकास चाहिए, अभी नक्सलवाद बिल्कुल नहीं चाहिए। ये आपके चेहरे से हमको झलकता है। तो ये विकास का एक नया दौर, मैं ये बोलूँगा कि ये शुरू हो गया है। मुझे याद है 22 साल पहले मैं इसी गढ़चिरौली में एक बतौर ASP तैनात था। आज का गढ़चिरौली और 22 साल पुराना गढ़चिरौली में बहुत बदलाव मैं आज देख रहा हूँ। आज जो नक्सलवादी जो है पूरे महाराष्ट्र ही नहीं पूरे देश में मुक्ति के अगर कगार पे है, तो उसका बहुत बड़ा श्रेय नक्सलग्रस्त में भाग में रहने वाले हमारे भाई और बहनों को जाता है। क्योंकि आप लोगों का सपोर्ट उनको शून्य हो गया, भर्ती नहीं हुई, आप लोगों ने उनको नकारा, आप लोगों ने सुरक्षा यंत्रणा को, शासन को मदद किया, इसलिए आज नक्सल मुक्ति की कगार पे है। और जैसे बताया कि जहां जहां पे भी गढ़चिरौली में पुलिस स्टेशन की निर्मित हुई है, वहां वहां विकास में प्रगति हुआ। विकास जो नक्सलग्रस्त होने के चलते थोड़ा उसमें रुकावट आई थी, अब गढ़चिरौली पुलिस स्टेशन यहाँ निर्मित होने की वजह से विकास में और अधिक गति मिलेगी। रोड बनेंगे, पुलिया बनेंगी, हॉस्पिटल बनेगा, स्कूल बनेगा, आप लोगों का आवाजाही का जो है ये साधन बढ़ेगा। और सबसे बड़ी बात है, आपके मन में एक भयभीत वातावरण, भय मुक्त वातावरण जो है वो निर्माण होगा, जिसके चलते जो है लोगों को प्रगति में जो है ओवरऑल प्रगति में फायदा मिलेगा। अभी मैं छोटे छोटे बच्चों को देख रहा हूँ, आप लोगों को मालूम है 2-3 दिन पहले हमारे गढ़चिरौली जिला की श्रुति कोवे, उनको जो है एशिया गेम्स में पैरालंपिक आर्चरी में 2 गोल्ड मेडल मिले हैं। मतलब कहने का मतलब क्या हुआ कि हमारे ग्रामीण भागों में रहने वाले नक्सलग्रस्त, ग्रामीण दूर दराज के गांव में रहने वाले बच्चों, युवतियों, बहुत सारा प्रतिभा है। अगर किसी चीज की कमी है तो उस प्रतिभा को निखारने का जो कमी है, तो ये मुझे लगता है इसकी शुरुआत हुई है। मुझे आने वाले टाइम में यहाँ से बहुत सारे ऐसे बच्चे जो हमारे आगे जाके डॉक्टर्स, इंजीनियर्स, बिजनेसमैन, वकील, हमारे जैसे ब्यूरोक्रेट्स और बहुत बड़े खिलाड़ू, कलाकार, आप बहुत सारे लोग यहाँ पे IPL मैच देखते होंगे, खेल देखते होंगे। आज अपने देश में जितने भी बड़े बड़े खिलाड़ी हैं, बहुत ही युवा प्रतिभाशाली खिलाड़ी है, गांव के दूर दराज गांव से आते हैं। आप लोगों को मालूम होगा महेंद्र सिंह धोनी एक झारखंड का एक भाग से आया हुआ, आज देखिए कहाँ पहुंच गया। कहने का मतलब है कि इस दुनिया में कोई भी इंसान आता है प्रतिभा के साथ आता है। कभी कभी उस प्रतिभा को निखारने में उस टाइप का वातावरण कई कारणवश मिल नहीं पाता, तो वो प्रतिभा दबी दबी वो प्रतिभा वैसे की वैसे ही रह जाती है। मुझे पूरा विश्वास है अगर आप लोगों को वो वातावरण मिले, क्योंकि मैं खुद ही एक दूर दराज गांव से आता हूं, मेरे बहुत सारे यहाँ पे जो अधिकारी हैं वो भी आप लोगों की तरह गांव से आते हैं। अगर हम यहाँ पहुंच सकते हैं तो आप हमसे भी आगे जा सकते हैं। तो ये जो आने वाले जो बच्चे हैं, जो छोटे बच्चे जो देख रहा हूं मैं,
ये फ्यूचर है कि हाँ अभी जो पुलिस स्टेशन की निर्मिती की बात से जो है वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील सोनाळा सिंचन प्रकल्पावरील अर्धवट कामाचा फटका आता थेट शेतकऱ्यांना बसू लागलाय। धरणातून पाणी सोडण्यात आले असलं तरी कालव्याचे कामे अपूर्ण असल्याने पाणी अर्ध्या मार्गावरच अडत आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे जमिनीला भेगा पडल्या असून गहू, हरभरा आणि कपाशीचे पिके करपू लागलीत। हा कालवाच या भागातील शेतीसाठी एकमेव आधार असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। कालवा पाणी पुरवठ्यातील नियोजनाचा अभाव आणि पाटबंधारे विभागाच्या उदासीनतेच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय। संयुक्त कालवा पाणी संघर्ष समितीने तात्काळ कामे पूर्ण करून शेतीला पाणी देण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप न केल्यास मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवनी गावात एक हृदयद्रावक घटना घडली। गौतम अंबादास गवई वय 23 हा युवक 19 डिसेंबर रोजी दुपारी मोटार पंप दुरुस्त करण्यासाठी नदी पात्रात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बेपत्ता झाला। घटनास्थळी त्याचे कपडे आणि चप्पल आढळून आल्याने बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला, मात्र युवकाचा पत्ता लागला नाही। आज दुसऱ्या दिवशी बुलढाण्यातून NDRF पथक दाखल होऊन शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह आणि खोली अधिक असल्याने अडचणी येत आहेत। 30 तासाहून अधिक काळ लोटूनही युवक सापडला नसल्याची संपूर्ण गावावर शोककळा पसरली। तर या बातमीचा आढावा घेतलाय लोणार प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी। न्यूज मराठी 24/7 आणि काल अंदाजे 2 वाजेच्या दरम्यानमध्ये ताडशिवनी येथील गौतम अंबादास गवई हा मुलगा शेतीच्या कामानिमित्त पाईपलाईन या ठिकाणी होती आणि तो या ठिकाणी आपला मोटार पंप चालू करण्यासाठी इथे आला होता आणि यातच तो इथे मोटर बसवत असताना तोल जाऊन या नदीपात्रामध्ये तो गेला। कालपासून त्याचा खूप शोधाशोध केली असता तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात संत स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा आणि मानवतेचा संदेश दिलाय। कन्नड येथील कैलासवासी गुरुदयाल सिंग राठोड प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा गराडा येथे संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगे महाराजाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले, तर विद्यार्थिनी आयशा, रोशनी आणि मीनाक्षी तसेच शिक्षकांनी संतांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। संत गाडगे महाराजांच्या वेशभूषात विद्यार्थ्यांनी घोषणांचा गजर करत शाळा परिसरात स्वच्छता करीत स्वच्छतेचा प्रत्यक्ष संदेश दिलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवींद्र मालपुरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शेखर मांडे उपस्थित होते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी। असं त्या ठिकाणी आपण आपलं स्थान निर्माण केलं पाहिजे की आपल्याला कोणीही त्या ठिकाणाहून हटवू शकत नाही किंवा उठायची गरज आपल्याला कधी पडणार नाही आणि नेहमी सत्य बोललं तर त्या ठिकाणी कोणीही तुम्हाला चुकीचं समजणार नाही। असं त्या ठिकाणी ते नेहमी कबीरजीचे जे दोहे आहेत त्या दोह्यामधून नेहमी लोकांना कीर्तनामधून मार्गदर्शन करायचे। यानंतर रोशनी राठोड शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वर्षा लहाने यांची शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी आदर्श शिक्षिका म्हणून निवड करण्यात आली।
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेले नवजीवन उपक्रम, अध्यापनातील नाविन्यपूर्ण पद्धती तसेच शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना देण्यात आलाय। वर्षा लहाने यांनी अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार आणि आत्मविश्वास निर्माण करण्यावर विशेष भर दिलाय। त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आणि सहशैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केले। या निवडीबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थ्यांकडून वर्षा लहाने यांचं अभिनंदन करण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्खा येथे शहीद नायक प्रदीप साहेबराव मांदळे यांच्या 5व्या शहीद स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झालाय। मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे स्मारकास्थळी भंते यशोदीप धेरो आणि भंते रेवत यांच्या मार्गदर्शनाखाली परित्राण पाठ करण्यात आलाय। यश सिद्धी सैनिक संघ आणि समता सैनिक दलाच्या वतीने शहीद जवानाला सलामी देण्यात आली। या स्मृती दिनानिमित्त 18 जणांनी रक्तदान करून वीर जवानांना अभिवादन केले। वीर माता सुनंदा मांदळे आणि वीर पत्नी कांचन मांदळे यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी शहीद जवानांचे पुत्र फौजी गणवेशात पित्याला सलामी देत उपस्थित होते। या कार्यक्रमामुळे परिसरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालंय। तर या बातमीचा आढावा घेतलाय सिंदखेड राजावरून प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी। अमर रहे वीर जवान अमर रहे। आज आपण सिंदखेड राजा तालुक्यामधील पळसखेड चक्का या गावामध्ये आहे। या ठिकाणी गेल्या 5 वर्षापूर्वी प्रदीप साहेबराव मांदळे हे वीर झालेले होते। त्यांच्या या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत विविध क्षेत्रामधून काही संघटनेमधून या ठिकाणी काही कार्यकर्ते आहे। आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत या ठिकाणी बोलण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करा। यश युवा संघ सिद्धी संघाचे या ठिकाणी आपल्यासोबत काही प्रमुख पाहुणे आहेत, त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी बोलणार आहे। सर्वप्रथम मी अनिल डोंगरदिवे, संयोजक संस्थापक यश सिद्धी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य, आजच्या या स्मृतिदिनी शहीद प्रदीप मांदळे यांना अभिवादन करतो, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो। आज त्यांचा 5वा हा स्मृतिदिन या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी यश सिद्धी सैनिक सेवा संघ तसेच भारतीय सेनेतील तमाम सैनिक बांधव उपस्थित झालेले आहेत। त्यांना या ठिकाणी आम्ही मानवंदना देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे, त्यांचं स्मरण केलेलं आहे। प्रदीप मांदळे यांनी 15 डिसेंबर 2020मध्ये सियाचीन या दुर्गम युद्धक्षेत्रामध्ये आपल्या प्राणांची आहुती देऊन या भारतभूमीचं रक्षण करण्यासाठी खूप मोठं अतुलनीय असं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या योगदानाला, त्यांच्या या त्यागाला, त्यांच्या समर्पणाला भारतभूमी व भारतातील समस्त नागरिक कायमस्वरूपी स्मरणात ठेवतील आणि त्या स्मरणासाठीच आजचा हा स्मृतिदिन गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे। गावकऱ्यांच्या वतीने, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आणि संपूर्ण भारतीय सेनेच्या वतीने त्यांना या दिवशी श्रद्धांजली व आदरांजली देण्यात येते आणि यश सिद्धी सैनिक सेवा संघ हा आवर्जून या कार्यक्रमासाठी दरवर्षी प्रामुख्याने उपस्थित असतो। या विशाल भारत देशाची सेना आणि त्या सेनेची महान महार रेजिमेंट अशा या महार रेजिमेंटचे ते 10व्या बटालियनचे सैनिक होते आणि सियाचीनमध्ये सेवा देत असताना त्यांना प्राणवायूची कमी झाली आणि त्यामुळे त्यांना शहादत प्राप्त झाले। त्यांच्या या हुतात्म्यासाठी आम्ही कायम ऋणी राहू। या बुलढाणा जिल्ह्याचं नाव त्यांनी या इतिहासात अजरामर केलेलं आहे आणि हा बुलढाणा जिल्हा मातृतीर्थ सिंदखेड राजा तहसील किंवा संपूर्ण भारत त्यांच्या या हुतात्म्यासाठी कायमच ऋणी आहे। आजच्या या दिवशी मी त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो। तसेच आपल्यासोबत अजून या ठिकाणी ज्यांच्यासोबत सैनिकामध्ये काम केलं होतं ते आपल्या साठेसाहेब आपल्यासोबत आहे, ते आपले सगळे बोलणार आहे। शिवरांची भूमी, वीरांची भूमी, मातृतीर्थ सिंदखेड राजाचे सुपुत्र प्रदीप साहेबराव मांदळे हे जम्मू काश्मीरमध्ये शहीद झाले। हे कंकण करी बांधियले, जनसेवेसाठी दिदले, राष्ट्रार्थ प्राणही उरले, मी सिद्ध मराया लाहो। मरणाची सिद्धता तळहातावर घेऊन या सैनिकानं आपल्या प्राणाची बाजी या देशासाठी दिली आणि आपला प्राण न्योछावर करून या आईची कूस पवित्र करून आज रोजी 5 वर्ष झाले
तरी प्रत्येकाच्या स्मरणामध्ये हा सैनिक आहे. या सैनिकाच्या स्मरणार्थ रक्ताच्या थेंबाथेंबातून देशभक्ती येथे दाखवलं जात आहे. त्यांना जिवंत ठेवण्याचं कार्य या प्रदीप साहेबराव मांदळे फाउंडेशनकडून प्रत्येक वर्षी करण्यात येत आहे. यशसिद्धी सैनिक सेवा संघ प्रत्येक वर्षी इथे हजर राहतात. आज भिक्खू यांनासुद्धा दान देण्यात आलं. रक्ताच्या थेंबाथेंबाचं सुद्धा दान करण्यात येत आहे. धम्मदान करण्यात येत आहे. अन्नदान करण्यात येत आहे. खऱ्या पातानं या सैनिकाला जिवंत ठेवण्याचं कार्य या पळसखेडमधील सर्व प्रदीप साहेबराव मांदळे फाउंडेशनकडून करण्यात येत आहे. त्यांचे आम्ही सर्व सैनिक मित्र आभारी आहोत. जय हिंद. आजच्या या कार्यक्रमानिमित्त इथं जमलेले सगळ्या संघटनेचे प्रमुख पाहुणे व तसेच यासोबत आपल्यासोबत प्रदीपची आई या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना आजच्या या कार्यक्रमानिमित्त कंठ दाटून आले असेच या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही. आणि जे शेतकऱ्यासाठी लढतात ते शेतकरी आणि जे देशासाठी लढतात ते जे जवान या ठिकाणी आपल्यासोबत मी बालाजी सोसे, सिंदखेड तालुका प्रतिनिधी, MCM न्यूज मराठी. जामनेर नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत नगर परिषदेवर सत्ता मिळवली. भाजपचे तब्बल 23 उमेदवार विजयी झाले तर शहरात भाजप कार्यकर्त्याकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय. भाजपकडून प्रभाग क्रमांक 1 मधून दत्तू जोहरे, प्रभाग क्रमांक 6 अ मधून मुन्नी पिंजारी तर प्रभाग 9 अ मधून अतिश झालटे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. दरम्यान भाजपच्या लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने 4 जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व कायम ठेवले. प्रभाग 4 अ मधून जावेद इक्बाल तर प्रभाग 7 ब मधून प्रवीण बानो विजयी झाल्यात. निवडणुकीत काही प्रभागामध्ये मतदारांनी नोटा पर्यायाचाही वापर केलाय, मात्र अवैध मते शून्य राहिली. ही महत्त्वाची बाब ठरली. एकूण निकाल पाहता जामनेर नगर परिषदेत भाजपची सत्ता निश्चित झाली असून आगामी काळात शहराच्या विकासाकडे लक्ष लागले आहे. मूलचेरा तालुक्यातील गोमणी गावातील बुद्ध विहारात स्वर्गीय BT भगत यांच्या 6व्या स्मृतिदिनानिमित्त तथागत भगवान बुद्धाची मूर्ती दान करण्यात आली. आलापल्ली येथील समाजसेविका सुशीला भगत यांनी आपल्या पतीच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दान सोहळा अत्यंत साधेपणाने आणि श्रद्धेने पार पाडला. या कार्यक्रमाला भगत परिवारातील सदस्य वडोदरा, गुजरात येथून खास उपस्थित होते. सुशीला भगत ह्या सातत्याने अतिदुर्गम आणि आदिवासी भागात सामाजिक आणि धार्मिक कार्य करत असून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तथागत बुद्धांचा विज्ञानवादी आणि परिवर्तनवादी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहेत. तसेच हर घर भारताचं संविधान या उपक्रमातून त्या संविधानिक मूल्यांची जनजागृती करत आहेत. या प्रसंगी गोमणी बुद्ध विहारातील तसेच परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय गडचिरोलीवरून प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी. तिरोडा नगर परिषद निवडणूक 2025चा निकाल जाहीर झाला असून भारतीय जनता पार्टीने नगर परिषदेवर सत्ता मिळवली. भाजपचे उमेदवार अशोक असाटी यांनी तब्बल 3200 मतांच्या फरकाने नगर अध्यक्ष पदावर दणदणीत विजय मिळवलाय. नगर परिषदेच्या सदस्य संख्येनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागा, भाजपला 6 जागा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 1 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 1 जागा मिळाली. निकालानंतर भाजप कार्यकर्त्याकडून शहरात जल्लोष करण्यात आलाय. नगराध्यक्ष पदाच्या विजयामुळे तिरोडा शहराच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आलाय. लोणार नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नगर परिषदेवर आपली सत्ता कायम राखली आहे. काँग्रेसचे उमेदवार सौ मीराभूषण मापारी यांनी नगराध्यक्ष पदावर दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत काँग्रेसचे एकूण 8 नगरसेवक विजयी झाले असून नगराध्यक्ष पदासह काँग्रेसचे 9 उमेदवार निवडून आलेत. शिवसेना शिंदे गटाला 5, अपक्षांना 5, भाजपला 1 तर AIMIMला 1 जागा मिळाली आहे. गेल्या 10 वर्षापासून लोणार नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता असून यंदाही काँग्रेसने आपला झेंडा फडकवलाय. विजयानंतर बोलताना मीरा मापारी यांनी जनतेने दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. नमस्कार, मी सौ मीराभूषण मापारी,
लोणार नगर परिषद निवडणुकीचा आज निकाल लागलेला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून लोणार वासियांनी मला भरभरून मतांनी विजयी केलं. त्याबद्दल सगळ्या लोणार वासियांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही ज्या मतरूपाने मला प्रेम आणि आशीर्वाद दिलाय आणि जो विश्वास माझ्यावर ठेवलाय त्या विश्वासाला मी नक्कीच साथ ठरण्याचा प्रयत्न करेन. लोणारच्या विकासासाठी आणि भरभराटीसाठी तुमच्या सगळ्यांच्या साथीने मी सगळे प्रयत्न करेन आणि तुमचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. शेगाव नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून नगर अध्यक्षपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार प्रकाश एकनाथ शेगोकार यांनी विजय मिळवला आहे. नगरसेवक पदाच्या निकालात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मजबूत कामगिरी केली आहे. भारतीय जनता पक्षाने अनेक प्रभागामध्ये विजय मिळवत आपली ताकद दाखवली तर काँग्रेसनेही विविध प्रभागात आपले स्थान भक्कम केले. याशिवाय शिवसेना, शिंदे गट, वंचित बहुजन आघाडी तसेच AIMIM यांनीही काही प्रभागामध्ये खाते उघडले. उभाटा गटालाही एका जागेवर यश मिळाले असून एकूण निकाल पाहता शेगाव नगर परिषदेच्या राजकारणात बहुपक्षीय प्रतिनिधित्व स्पष्ट झालं असून आगामी काळात नगर परिषदेतील राजकीय समीकरणाकडे सर्वांचं लक्ष लागले. गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाने 2 ठिकाणी विजय मिळवत आपला दबदबा कायम ठेवलाय. या निवडणुका 2 आणि 20 डिसेंबर रोजी पार पडल्या होत्या. देसाईगंज नगरपंचायत अध्यक्षपदी भाजपच्या लता मुरलीधर सुंदरकर यांनी 6,644 मतं मिळवत विजय मिळवला. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार वनिता अशोक नकतोडे यांचा पराभव केला तर आरमोरी नगरपंचायत अध्यक्षपदी भाजपचे रुपेश प्रकाश पुणेकर यांनी 5,528 मतासह विजय संपादन केलाय. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. या निकालामुळे गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचं स्पष्ट झालंय. या बातमीचा आढावा घेतलाय गडचिरोली प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी. आज राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक मनोज गांगवे यांनी भारतीय जनता पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केलाय. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय. यांनी विकासाच्या विचारधारेतून आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलंय. भाजपच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. भाजपच्या नेत्यांनी मनोज गांगवे यांच्या पक्षात स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी निश्चितच उपयोग होईल असा विश्वास व्यक्त केलाय. या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आलं असून UBT गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. या बातमीचा आढावा घेतलाय संभाजीनगर येथून प्रवीण खरात यांनी. एक हिंदुत्वाचा झंझावत भारतीय जनता पार्टीने दिशेने येतोय. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी जो प्रवेश घेतला रशीद मामूचा, ज्यानं धार्मिक दंगलीमध्ये सर्व जाती धर्मामध्ये दंगली घडवण्याचं काम केलं, अशा माजी महापौर रशीद मामूचा प्रवेश आणि इकडे हिंदुत्वाचा झंझावत असणारा मनोज गांगवे याचा प्रवेश, याच्याहून कळून घ्या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारे विश्वासार्हता जिंकलेली आहे. एक सांस्कृतिक धरोहरला धरून हा प्रवेश होतोय. निश्चितपणे मनोज गांगवेचा आम्ही मोठ्या प्रमाणावर स्वागत केलेलं आहे. ओके. हे बघा, आम्ही ज्यांना जनतेचा विश्वास आहे त्या नेत्यांना प्रवेश करताना हे सांगितलं, जुन्या कार्यकर्त्यांचाही विश्वास तुम्ही जिंकावा ही भावना ठेवतो. कारण ज्याची ताकद आहे त्याला खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेसाठी निवडणारा पक्ष आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथे संत गाडगे महाराज अवघ्या 69व्या पुण्यतिथीनिमित्त 3 दिवस विविध सामाजिक कार्यक्रम राबवून पुण्यतिथी साजरी करण्यात आली. रामानंदाचार्य, नरेंद्राचार्य सांप्रदाय, ग्रामपंचायत तंटामुक्ती समिती, व्यसनमुक्ती समिती आणि सेवा सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये ग्राम स्वच्छता, गटार आणि नाल्यांची सफाई तसेच पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून चूलबंद नदीवर बंधारा उभारण्यात आलाय. या उपक्रमात शासकीय कार्यालय, गाव परिसराची स्वच्छता करण्यात आली.
नागरिक, शालेय विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गाडगे महाराजांच्या स्वच्छता आणि समाज प्रबोधनाचा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचवला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय भंडारा जिल्हा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून मौजा मांडळ यांच्या श्री रामानंद नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या संयुक्त विद्यमानं तसेच मांडळ ग्रामपंचायत समिती, मांडळ येथील सेवा सहकारी संस्था तसेच मांडळ येथील व्यसनमुक्ती समिती व तंटामुक्त समिती या संपूर्ण समित्यांच्या माध्यमातून आणि मांडळ गावातील समस्त नागरिकांच्या माध्यमातून श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मांडळ या ठिकाणी स्वच्छता अभियान आणि वनराई बंधारा नदी या ठिकाणी बांधून संपूर्ण मांडळ तसेच परिसरातील जनतेला एक संदेश देण्याच्या अनुषंगानं वनराई बंधारा मांडळ येथील चुलबन नदीच्या पात्रामध्ये जेणेकरून पाणी अडवून तो भविष्यात पाणी कसा मुरवल्या जाईल याचा एक संदेश देण्याच्या उद्देशानं या संपूर्ण मांडळवासियांच्या सहकार्यानं 3 दिवस हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेला आहे। पेन तालुक्यात पंचायत समिती, शिक्षण विभाग तसेच विज्ञान व गणित अध्यापक मंडळ आणि कोणाई सन्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 53वे पेन तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात सुरू झाले। विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले। या 2 दिवसीय तालुकास्तरीय प्रदर्शनात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच शैक्षणिक साहित्य निर्मिती गटातून एकूण 110 विद्यार्थी प्रतिकृती सादर करण्यात आली। घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, ऊर्जा बचत, जलसंधारण, कचऱ्यापासून वीज निर्मिती, आपत्ती निवारण आणि मनोरंजनातून गणित यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण मॉडेल्स मांडली आहेत। उद्या सायंकाळी पारितोषिक वितरणाचा आणि विज्ञान मेळाव्याची सांगता होणार असून येथून निवड झालेल्या प्रतिकृती जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी जाणार आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय पेन प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी। नमस्कार। आज कोणाई सन्स स्कूल बोरगाव येथे 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पंचायत समिती पेन शिक्षण विभाग आणि गणित विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दिनांक 19 आणि 20 डिसेंबर या 2 दिवसात आयोजित केलेला आहे। तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा विषय या वर्षीचा आहे विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम। त्याच्या अंडर साधारण 7 उपविषय आहेत आणि या विषयांवर आधारित जवळजवळ 100 पेक्षा जास्त मॉडेल्सनी पार्टिसिपेट केलेलं आहे। प्राथमिक विभागातून 60, माध्यमिक विभागातून साधारण 40, शिक्षकांचे 10 असं जवळपास 100 मॉडेल्सचे इव्हॅल्युएशन या ठिकाणी विविध पर्यवेक्षकांच्या माध्यमातून होईल। या उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय बीडीओ साहेब यांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि बक्षीस वितरण सोहळा दिनांक 20 डिसेंबर 2025 ला संपन्न होईल। आणि अजून काय बोलायचं, कट करा। आजच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।